शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. आयुक्त सौरभ राव यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, पाणी साचल्यास तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झाडांच्या छाटणीसाठी दुप्पट मनुष्यबळ तैनात करण्यात आलं असून आत्तापर्यंत 6,000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. पाऊस कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाद्वारे खड्डे भरण्याचं काम वेगाने सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. आपण सतत IMD यांच्या बरोबर संपर्कात आहोत. मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि पुढे पण 2 ते 3 दिवस IMDचे प्रिडिक्शन प्रमाणे संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी, विशेषतः रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ते क्रिटिकल आहेत. पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि यामध्ये अजून आपण जवळपास रेड अलर्टवर, काल आपण हाय रेड अलर्टवर होतो, आज रेड अलर्टवर आहोत. म्हणून आपण शाळे आणि महाविद्यालयाची सुट्टीही डिक्लेअर केली होती. आता नुकतेच दुपारी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा संपूर्ण राज्याची मशिनरी त्याचा आढावा घेतला आणि आम्हाला दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय जरी ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज्ड होते, सतत ते आमच्या संपर्कात आहेत आणि आपल्याकडे जे तयारी आहे तो अद्यावत ठेवणे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये याची दक्षता घेण्याची त्यांची सूचना आहे.